जत मराठी न्यूज चॅनलला पहिल्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। सत्य आणि निर्भीड पत्रकारिता, सामान्यांचा बुलंद आवाज, लोकहिताचा ध्यास। संपादक माननीय श्री यशवंत कोळी यांच्या कणखर नेतृत्वाखाली या चॅनलने अल्पावधीतच जनतेच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे। सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्नांना न्याय देणारी तुमची ही लेखणी आणि कॅमेरा असाच तळपत राहो। पुढील यशस्वी वाटचालीस अनंत शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री सुप्रसिद्ध ॲडव्होकेट अण्णाराया रेऊर साहेब, माननीय श्री प्रकाश बापू पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका उपाध्यक्ष, माननीय श्री सुखदेव यादव, युवा नेते वळसंग। आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। मायकादेवी यात्रा आणि मतदान आमने सामने, निवडणूक तारखा बदलास आयोगाचा नकार, लाखो भाविकांसमोर द्विधा स्थिती। कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्याच्या रायबाग तालुक्यातील श्री क्षेत्र चिंचले मायकादेवी यात्रेचा मुख्य बोनी दिवस आणि सांगलीसह 4 जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस एकाच दिवशी आल्याने लाखो भाविक व मतदारांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। मात्र मतदान तारखेत बदल करण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाने फेटाळल्याने हा वाद निर्णायक टप्प्यावर आला आहे। भाजप आमदार श्री गोपीचंद पडळकर व माजी आमदार श्री प्रकाश शेंडके यांनी भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मतदान दिनांक 5 फेब्रुवारी ऐवजी दिनांक 8 फेब्रुवारी रोजी घ्यावे अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती। मायकादेवीचे सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर आदी जिल्ह्यात लाखो भाविक असल्याने मोठ्या प्रमाणावर मतदानावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती। या मागणीच्या अनुषंगाने आयोगाने संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून चिंचली यात्रेसंदर्भात अहवाल मागवले होते। सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी यात्रेचा प्रभाव लक्षात घेऊन सकारात्मक अहवाल सादर केला होता। तथापि राज्यात दिनांक 10 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या माध्यमिक शालांत परीक्षांचा आधार घेत राज्य निवडणूक आयोगाने मतदान तारखेत बदल शक्य नसल्याचे स्पष्ट करत संबंधित आणखी लेखी पत्राद्वारे अमान्य केले। त्यामुळे मायकादेवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मतदानावर होणाऱ्या संभाव्य परिणामांकडे दुर्लक्ष झाल्याची भावना भाविकांमध्ये व्यक्त होत आहे। दरम्यान यात्रेमुळे मतदानावर परिणाम होऊ नये यासाठी प्रशासनाने विशेष जनजागृती मोहीम राबवावी, तसेच भाविकांनी धार्मिक कर्तव्य पार पाडत मतदानाचा हक्कही बजवावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्ष व स्थानिक नेतृत्वाकडून जोर धरत आहे। लोकशाहीचा उत्सव आणि श्रद्धेची परंपरा यांचा समतोल साधण्याचे आव्हान आता प्रशासनासमोर उभे ठाकले आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।